नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। सावली पुलिस ने मनसे पदाधिकारियों के खिलाफ झूठे मामले दर्ज किए। मनसे पदाधिकारियों ने सावली पुलिस थाने में अपने मोबाइल फोन पर शराबी ट्रक चालक के खिलाफ शिकायत दर्ज कराई थी, जिसने हाईवे पर चल रहे वाहन को रोका था और आरटीओ इंस्पेक्टर पैघन को भी बुलाया था, क्योंकि ये रेत का ट्रक था। ट्रक चालक पर दबाव डाला गया और उसे सावली पुलिस थाने में पीटा गया। उसे मनसे पदाधिकारियों के खिलाफ लिखित शिकायत पर हस्ताक्षर करने के लिए मजबूर किया गया और उसके खिलाफ मामला दर्ज किया गया। मनसे पदाधिकारियों ने पुलिस महानिरीक्षक के समक्ष शिकायत दर्ज कराई है और इस झूठे अपराध में उन्हें फंसाने वाले सावली पुलिस अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। इस समय जिस ट्रक चालक को पीटा गया था और झूठी शिकायत दर्ज करने के लिए मजबूर किया गया था, वो प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूद था, जिससे पुलिस की कार्यप्रणाली पर सवाल उठ रहे हैं। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना के पदाधिकारी अमन अंधेवर, राजू कुकड़े, महेश वासलवार और सुनील गुड़धे 7/4/2025 को शाम 5:30 बजे सावली तालुका के हीरापुर टोल प्लाजा पर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना की एक शाखा का उद्घाटन करने गए थे और शाम 6:30 बजे लौटते समय जब मनसे पदाधिकारी जा रहे थे तो उन्होंने खेड़ी फाटा के पास एक राजमार्ग ट्रक को किनारे से जाते देखा। इसलिए यातायात सेना के जिलाध्यक्ष महेश वासलवार ने ट्रक को रोककर उसके सामने दुर्घटना होने से बचा लिया। जब ड्राइवर ट्रक से बाहर आया तो उसे पता चला कि ड्राइवर नशे में है और गाड़ी में रेत भरी हुई है। उन्होंने आरटीओ इंस्पेक्टर पैघन को बुलाया और फिर सावली पुलिस स्टेशन के सब इंस्पेक्टर मुसले को बुलाया। हालांकि वह देरी से यानी 15 मिनट देर से पहुंचे। इसी बीच एक ऑटो खड़े ट्रक से टकरा गया और ट्रक पलट गया। ऑटो चालक भी नशे में था। इस बीच मनसे पदाधिकारियों ने ऑटो चालक की मदद की और उसके पलटी हुई ऑटो को ठीक किया। इस बीच जब पुलिस मौके पर पहुंची तो उन्होंने सब कुछ मुआयना किया और ट्रक चालक को ट्रक को सावली पुलिस थाने ले जाने को कहा। पीएसआई मुसले ने मनसे पदाधिकारियों से कहा कि हम ट्रक चालक के खिलाफ शराब पीकर गाड़ी चलाने का मामला दर्ज करेंगे, लेकिन ऑटो चालक के खिलाफ शराब पीकर गाड़ी चलाने का मामला दर्ज नहीं करेंगे। अब आप जा सकते हैं, उन्होंने कहा। इस बीच चूंकि मनसे पदाधिकारियों को सावली पुलिस थाने में नहीं बुलाया गया था, इसलिए जब मनसे पदाधिकारी चंद्रपुर पहुंचे तो सावली पुलिस ने ट्रक चालक पर दबाव बनाकर उसकी पिटाई की। मनसे पदाधिकारियों के खिलाफ भी शिकायत तैयार की, उसके हस्ताक्षर लिए और झूठा मामला दर्ज किया। इसलिए मनसे पदाधिकारियों ने राज्य के मुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, पार्टी अध्यक्ष राज ठाकरे, पुलिस महानिदेशक, पुलिस महानिरीक्षक, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व राज्य मानवाधिकार आयोग मुंबई को ज्ञापन देकर झूठा मामला दर्ज करने वाले पुलिस अधिकारी के खिलाफ कार्यवाही की मांग की है। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही सावली तालुक्यातील हिरापूर टोलनाक्यावर जे शाखेचं उद्घाटन करण्यासाठी दिनांक 7 एप्रिलला आम्ही गेलेलो होतो। सायंकाळी ते उद्घाटन झाल्यानंतर 6:30 वाजता आम्ही तिथून परत निघालो। त्या दरम्यान एक ट्रक जे आहे आडवा तिडवा असा चालत होता, म्हणून आम्हाला असं वाटलं की हा ट्रक कुठेतरी अपघात करेल, म्हणून आम्ही त्या ट्रकला अडवलं आणि थांबवलं। तेव्हा लक्षात आलं की ट्रक ड्रायव्हर हा दारू पिऊन आहे आणि तिथं रेती भरलेली होती। आम्हाला असं वाटलं 2 नंबरची रेती आणि हे ट्रक ड्रायव्हर अशा प्रकारचा आहे, म्हणून आम्ही आरटीओला फोन लावला। आमचे वाहतूक सेने जिल्हाध्यक्ष त्यांनी आरटीओला फोन लावला। नंतर पोलीस निरीक्षक जे आहे तिथे सावलीचे त्यांच्याकडे फोन केला आणि त्याच्यानंतर ते घटनास्थळी उशिरा आले। 1 तासानंतर आल्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या। याला ट्रक ड्रायव्हरला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले, त्याचे ड्रंक अँड ड्रायव्हर पोलीस केस केली आणि आम्हाला परत जाण्यास सांगितलं। आता आमचा तिथे काही रोल नव्हता, पण याच्यावर दबाव टाकून याला मारहाण करून ज्या पोलिसांनी याची सही FIR कॉपीवर घेतली आणि आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला। या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही पोलीस महानिरीक्षक भुजबळ साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली आहे। सोबतच महाराष्ट्रातले गृहमंत्री आणि आमचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केलेली आहे। कारण सदरक्षण आहे, खलनाकरण निग्रह आहे, हे पोलिसांचं ब्रीद आहे आणि असं असताना सुद्धा हे जर चुकीच्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपून घेणार नाही। याच्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली। विनोद दिवाकर माधुरे, राहणार महाकाली कॉलरी, आनंद नगर, चंद्रपूर। काय घटना घडली? घटनास्थळावर नाही का मी म्हणलं तर गाडी चालवत होतो, तर गाडी चालवताना मी दारू पिऊन होतो। तर नाही का समोर माझी गाडी यांची होती भाऊ लोकांची, तर नाही का यांनी थांबवले, अडून म्हणले तू दारू पिऊन आहे, साईडले लाव म्हणे। तर साईडले लाव म्हणलं तर मी साईडले लावलो। साईडले लावल्यानंतर नाही का याने म्हणे पोलीसवाल्याला फोन तरी लावो,
नाही तर आरटीओला फोन लाव, यायला थोडं अंदर तरी देणार आहे नाही ते कोणाला ठोकून देणार म्हणून नाही का. तर मग नाही का याने फोन लावले होते, पण घटनास्थळावर त्याने टायमावर आले नाही. मग 6:45 या 7 वाजता नाही का, तर तेवढ्यामध्ये नाही का एक ॲटोवाल्यानं नाही का माझ्या गाडीले मागा आणून ठोकला तर नाही का तेवढ्यात पोलीसवाले आले. मग पोलीसवाले आले तर मी दारू पिऊन होतो, मला नाही का तिथं माझ्या गाडीपाशी बी मारले, मग ठाण्यामध्ये नेऊन बी मारले. मग माझ्यावर केस तर लावले, ड्रिंक अँड ड्राईव्हचे केस लावले न. हे भाऊचे नाव तर मला माहीत नव्हते. हे भाऊले फोन करून विचारले, भाऊनं म्हणे तुम्ही फोन केले होते, तुमचे नावं सांगा म्हणे. तर यांनी नावं सांगले असेल तर यांचे नावं बिवं नाही का, मग नाही का पंचनामा यांच्या नावानं केले न. नाही का माझ्यानं जोर जबरदस्ती साईन घेतली. म्हणलं तर मी साईन नाही करत म्हणलं तरी नाही का मला कनपडा शेकले तोंडावर. ते माझं ओठ पूर्ण सुजवून टाकले त्यांनी. तर मग नाही का जबरदस्ती अजून मारते म्हणून मी साईन मारून दिलो. ते जोरानं गाडीमधून बसून होतो ना, तर जोरानं खिचले तर नाही का लचकला, स्टेअरिंग पकडलं होतं जोरानं, तर त्याने खिचले होते. कोण खिचले? पोलीसवाले. हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज़ 24 फास्ट एक्सप्रेस के साथ.